अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून 2 वाहनांसह एकूण 26,12,000 रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राहुल खाडे यांच्याकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पुणे विभागातील विशेष भरारी पथकाचे सहाय्यक आयुक्त देसाई यांना तात्काळ बार्शी येथे जाण्यास सांगितले. त्यावरून देसाई यांनी त्यांच्या पथकासह अन्न व सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, श्रीमती नंदिनी हिरेमठ, उमेश भुसे यांच्यासह बार्शी तालुक्यातील मुक्काम पोस्ट कोरफळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी हजर झाले. सदर ठिकाणी नेताजी तानाजी बर्डे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH12LT 9853 या महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH13AN 3955 हे दोन्ही वाहने संशयितरित्या थांबल्याचे सदर पथकास आढळून आले. त्यानंतर सदर पथकाने दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बादशहा गुटखा या प्रतिबंधित अन्नपदार्थाचा एकूण 35 पोती किंमत रुपये 16,12,800 तसेच महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH12LT 9853 किंमत रुपये 5 लाख रुपये व महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH13AN 3955 किंमत रुपये 5 लाख रुपये असे एकूण एकत्रित किंमत रुपये 26,12,800 चा मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर सदर प्रकरणी रेणुका पाटील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पुढील कारवाई घेऊन बार्शी तालुका पोलीस स्टेशन बार्शी येथे रात्री उशीरपर्यंत फिर्याद दाखल करण्याचे कामकाज चालू होते. तसेच उपरोक्त प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरची कारवाई दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाचे सहाय्यक आयुक्त देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, नंदिनी हिरेमठ, उमेश भुसे यांच्या पथकाने पूर्ण केले आहे.